क्रांति 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 बसवन क्रांति 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 बसवन क्रांति 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 बसवन क्रांति 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 बसवन क्रांति। शरणू शरणार्थी, मी रसिका धामणकर नेहमीप्रमाणे आज सुद्धा तुम्हाला भेटायला उपस्थित झाले। सर्वप्रथम आजचं हे सेशन बघत असलेल्यांना सर्वांना माझ्याकडून विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा। मंडळी, आजपर्यंत आपण नवरात्रामध्ये 8 दिवस 8 महाशरणींची महागाथा जाणून घेतली आहे, त्यांचा इतिहास जाणून घेतलाय, त्यांचे पराक्रम, त्यांचं कर्तृत्व, त्यांचा त्याग, त्यांचं बलिदान, ह्या सर्व गोष्टी आपण जाणून घेतल्या। आणि आज नवरात्राचा हा शेवटचा दिवस, 9वा दिवस, दसऱ्याचा दिवस। आज आपण जाणून घेणार आहोत अशाच एका महाशरणीबद्दल। पण ती महाशरणी, ती महिला बसवयुगातली नाहीये, 12व्या शतकातली नाहीये, बसवयुगानंतरची ती महाशरणी आहे। पण तिचाही पराक्रम, तिचंही कर्तृत्व हे 12व्या शतकातल्या कुठल्याही महाशरणीच्या कर्तृत्वापेक्षा कमी नाहीये। आणि अशा या महाशरणीचं नाव आहे कित्तूरची राणी चन्नम्मा। हो मंडळी, ही कित्तूरची राणी शूरवीर, भारतातली पहिली स्वातंत्र्य सेनानी, भारतातली पहिली महिला स्वातंत्र्य सेनानी, आद्य स्वातंत्र्य सौदामिनी, अशा या राणी चन्नम्माचा इतिहास आपण आता जाणून घेऊया। खरं म्हणजे महात्मा बसवेश्वरांच्या नंतर कर्नाटक आणि कर्नाटकच्या जवळपासचे बरेच राज्य, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तमिळनाडू या सर्व प्रांतांमध्ये लिंगायत संस्कृतीचा प्रचार प्रसार झाला होता। कल्याण क्रांतीनंतर आणि प्रतिक्रांतीनंतर जे लिंगायत, जे शरण शरणी तिथून प्रस्थापित झाले होते, तिथून त्यांनी गमन केलेलं होतं कल्याणमधून, त्या सर्वांनी भारतभर, भारताच्या बाहेर जाऊन सुद्धा लिंगायत संस्कृतीचा प्रसार केला होता। विविध संस्थानिक राजघराणे, तसेच मंत्री, महामंत्री, विविध राजांनी सुद्धा या शरणांना राजाश्रय दिला होता, त्यांच्याकडून लिंग दीक्षा घेतली होती। त्याच्यामध्ये प्रामुख्याने उल्लेख करता येईल तो केळदीचं राजघराणं, त्यानंतर बेलवाडी मल्लम्माकडचं राजघराणं, पारव्याचे पारवेकर, देशमुख यांचं राजघराणं, असे बरेच राजघराण्यांनी, बऱ्याच राजांनी लिंगायत शरण शरणींना त्या काळात राजाश्रय दिला होता। अनेक ठिकाणी त्यांनी मठ स्थापन केले होते, जंगम साधूंना त्यांनी आश्रय दिला होता। ते स्वतः लिंगायत तत्वांचं पालन करत असे। अशा प्रकारे संपूर्ण भारतभर लिंगायत संस्कृती पोहोचलेली होती। आणि ह्यांच्यापैकीच एक होतं कित्तूरचं राजघराणं। या कित्तूरच्या राजघराण्याची स्थापना 1585 मध्ये झाली। कित्तूरचे मूळ संस्थापक जे होते ते मुळात लिंगायतच होते। ते एकूण 15 राज्यकर्त्यांनी 239 वर्ष राज्यकारभार केला कित्तूरमध्ये आणि यशस्वीरित्या धनसंपन्न, नैसर्गिक साधन संपत्तीने नटलेलं असं हे संस्थान होतं। आणि याच संस्थानने आपल्याला ही कित्तूरची महाराणी दिलेली आहे। काकतीचे लिंगायत सरदार धुळप्पा गोंडा देसाई आणि पद्मावती यांच्या पोटी 23 ऑक्टोबर 1778 ला चन्नम्माचा जन्म झाला। लिंगायत संस्कारामध्येच तिचं जन्म तर झाला, तिचं लहानपण, तिचं शिक्षण, तिचं संपूर्ण बालपण हे लिंगायत संस्कारामध्ये झालेलं आहे। कारण तिचे आई वडीलच मुळात लिंग दीक्षा घेऊन होते, त्यामुळे घरात सदा सर्वदा लिंगायत संस्कृतीचं गुणगान तिने ऐकलं होतं। बसवेश्वर महाराजांचे विचार तिने ऐकलेले होते। 12व्या शतकातली कल्याण क्रांती तिला माहित होती, त्यानंतरची प्रतिक्रांती तिला माहिती होती। शरण शरणींचं बलिदान, त्यांचं कर्तृत्व, त्यांचा पराक्रम, असं 12व्या शतकातली संपूर्ण लिंगायत चळवळ तिला जवळपास पाठ होती।
मुळात ती लहानपणापासूनच बुद्धिमान, चौकस वृत्तीची, चिकित्सक वृत्तीची, हुशार, तल्लख बुद्धीची आणि अत्यंत बुद्धिमान अशी होती. तिला कन्नड, मराठी आणि उर्दू अशा 3 भाषांमध्ये ती पारंगत होती. त्याशिवायच तिला विविध कलागुणांचं ज्ञान होतं. कारण तिच्या वडिलांनी सरदार दुल्लप्पा गोंडा देसाईंनीच तिला लहानपणापासून तिच्यावर सर्व प्रकारचे संस्कार केलेले होते. तिला सर्व प्रकारचं शिक्षण दिल्या गेलेलं होतं. आणि महात्मा बसवण्णांच्या समग्र समाजक्रांतीची, समता क्रांतीची तिला लहानपणापासून ओळख असल्यामुळे ती लहानपणापासूनच धीट स्वभावाची, तशीच परोपकारी, प्रेमळ, सेवाधारी, विनम्र असा तिचा स्वभाव तयार झाला होता. तिच्या घरामध्ये 24 तास अन्नदासोह चालू असायचा. तसंच तिचे वडील स्वतः सरदार असल्यामुळे तिला तलवारबाजी, दोणपट्टा, घोडेस्वारी, धनुष्यबाण, विविध शस्त्र चालविणे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ती पारंगत होती. चन्नम्मा आता हळूहळू वयात यायला लागली होती आणि दिसायला तर ती देखणी होतीच. तर आई वडिलांना साहजिकच तिच्या लग्नाची सुद्धा काळजी वाटायला लागली. तिच्यासाठी सुयोग्य उपवर तिला पती शोधून देणं हे त्यांच्यासाठी खरं तर खूप अवघड कार्य होतं. पण परमेश्वराने तिच्यासाठी सुद्धा सुयोग्य आणि उपवर मुलगा शोधून ठेवला होता आणि तो म्हणजे कित्तूरचा राजा मल्लसर्जा. कित्तूरच्या 12 राजांमध्ये मल्लसर्जाचं कर्तृत्व हे सर्वश्रेष्ठ मानलं जातं. कारण मल्लसर्जाच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी जवळपास मल्लसर्जाचा कारभार हा 34 वर्ष होता. कित्तूर त्याने 34 वर्ष तो राजगादीवर होता. त्या 34 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये मल्लसर्जाने कित्तूरला प्रगतीच्या अत्युच्च शिखरावर नेलं होतं. मुळात इंग्रजांचा भारतामध्ये प्रवेश झाला होता. कित्तूरच्या आजूबाजूला असलेल्या छोट्या छोट्या संस्थांमध्ये छोटे छोटे जे प्रांत होते, छोटी छोटी जी राज्य होती, ती सगळी राज्य, ते सगळे प्रांत, ते सगळे संस्था त्यांनी गिळंकृत केल्या होत्या. आणि आता इंग्रजांचा डोळा होता तो मल्लसर्जा यांच्या कित्तूरवर. कित्तूरची प्रगती बघून इंग्रजांनी कित्तूरला सुद्धा आपल्या घशात घालण्याचा पुरेपूर कट रचलेला होता. मल्लसर्जाच्या काळामध्ये कित्तूरने प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती केली होती. कित्तूरच्या मल्लसर्जाने जागोजागी बागबगीचे, विहीर, तलाव, तसंच वेगवेगळ्या उद्योगधंद्यांमध्ये, कुटीर उद्योग आहे, गृह उद्योग आहे, व्यापार, छोटे छोटे उद्योग, ह्या सगळ्यांमध्ये त्यांनी लोकांना खूप प्रोत्साहन दिलं होतं. तात्पर्य हेच की प्रत्येक क्षेत्रामध्ये कित्तूर राज्य हे समृद्ध झालेलं होतं आणि त्यामुळेच इंग्रजांचा ह्याच्यावर विशेष डोळा होता. कित्तूरजवळ सैन्यबळ पण प्रचंड सैन्यबळ होतं, शस्त्रास्त्र होती. इंग्रजांचं धोरण आपल्या सर्वांनाच माहिती आहे, तोडा फोडा आणि राज्य करा. अशाच पद्धतीने त्यांनी कित्तूरच्या आजूबाजूची सगळी छोटी राज्य, सगळे छोटे संस्थानिक प्रांत आपल्या घशात घातले होते आणि आता त्यांचं लक्ष होतं ते कित्तूरवर. अशा या कित्तूरच्या महापराक्रमी मल्लसर्जासोबत चन्नम्माचा विवाह झाला. बरं, त्या दोघांची भेट ही कुठल्याही चित्रपटातल्या नायक आणि नायिकेच्या भेटीपेक्षा रोमांचक नाहीये, कमी रोमांचक नाहीये. त्यांची भेट जंगलामध्ये झाली होती. संघटित करून त्यांच्या विरुद्ध उभं राहण्यासाठी राजा मल्लसर्जा हा नेहमी प्रयत्नशील राहत होता. त्यासाठी तो बेळगाव, कर्नाटक, सांगली ह्या भागामध्ये नेहमी त्याचं भ्रमण सुरू असायचं. असंच तो एकदा सांगलीला गेला असताना सांगलीतील जे संस्थानिक आहेत, काकती येथले काकती भागाचे सरदार धुळाप्पा गोंडा देसाई असं त्यांचं नाव, तर त्यांना भेटण्यासाठी ते काकती येथे गेले आणि त्यांना निरोप पाठवला. काकती जवळच्या एका छोट्या जंगलामध्ये त्यांनी आपल्या सैनिकांसह तंबू ठोकला होता.
जेव्हा काकतीमधील गावातील लोकांना माहिती पडलं, आजूबाजूच्या लोकांना, की राजा मल्लसर्जा इथे आलेले आहे, तर राजा मल्लसर्जाची प्रसिद्धी सर्वांना माहिती होती, त्यांचा पराक्रम सगळे जाणून होते. त्या घनदाट जंगलामध्ये एक नरभक्षक वाघ आहे आणि त्याच्यामुळे संपूर्ण परिसरातील लोकांचं जगणं कठीण झालं होतं. अनेक लोकांना, अनेक प्राण्यांना, जनावरांना त्या नरभक्षक वाघाच्या पोटी भक्ष्य बनावं लागलं होतं. तर गावातल्या लोकांनी, गावकऱ्यांनी मल्लसर्जा यांना विनंती केली राजाला, की तुम्ही त्या नरभक्षक वाघापासून आमची सुटका करा. आणि अशा प्रकारे राजा मल्लसर्जाला शिकारीचं वेड होतं, तर तो निघाला शिकारीसाठी आणि त्याने त्या नरभक्षक वाघाची शिकार केली. जेव्हा तो त्या वाघाजवळ गेला, वाघाचा तिथे मृतदेह पडलेला होता, तिथे गेला, त्यावेळी त्या वाघाच्या शरीरामध्ये 2 बाण घुसलेले होते. त्याला प्रश्न पडला की हे 2 बाण कुठून आले, कारण त्याने फक्त एकच बाण चालवलेला होता. तेव्हा एक तरुणी, तिथे सुंदर तरुणी तिथे धावत आली आणि म्हणाली की या वाघाची शिकार मी केलेली आहे. तिचं सुंदर रूप बघून, तिचा पराक्रम बघून, तिचं धाडस बघून राजा मल्लसर्जा हे अवाक झाले, तिच्याकडे बघत राहिले. आणि ती तरुण सुंदर युवती दुसरी तिसरी कोणीच नसून चन्नम्मा होती. अशा प्रकारे राजा मल्लसर्जांनी तिला लग्नाची मागणी घातली. आई वडिलांच्या संमतीने चन्नम्माचं लग्न मोठ्या धूमधडाक्यात कित्तूरचा राजा मल्लसर्जा ह्याच्यासोबत झालं आणि अशा प्रकारे ती कित्तूरची राणी झाली. राजा मल्लसर्जाला पहिली पत्नी होती, तिचं नाव रुद्रम्मा. तिच्यापासून त्याला 2 मुले होते. त्यातला एक मुलगा अल्पायुषी ठरला आणि एका मुलाचं लग्न झालं. राजा मल्लसर्जाची दुसरी पत्नी म्हणजे ही चन्नम्मा. चन्नम्माला सुद्धा एक मुलगा झाला होता, पण तो सुद्धा अल्पायुषी ठरला. लवकरच त्याचा मृत्यू झाला. अशा या महापराक्रमी मल्लसर्जाची ही दुसरी पत्नी राणी चन्नम्मा ही त्याला सतत राज्यकारभारामध्ये मदत करत होती. पहिली पत्नी रुद्रम्मा त्याचा सगळा कौटुंबिक कारभार सांभाळून होती, तर दुसरी पत्नी चन्नम्मा ही त्याला राज्यकारभारामध्ये, राजदरबारामध्ये मदत करत होती. संघटित करून त्यांच्या विरुद्ध उभं राहण्यासाठी राजा मल्लसर्जा हा नेहमी प्रयत्नशील राहत होता. त्यासाठी तो बेळगाव, कर्नाटक, सांगली ह्या भागामध्ये नेहमी त्याचं भ्रमण सुरू असायचं. असंच तो एकदा सांगलीला गेला असताना सांगलीतील जे संस्थानिक आहेत, काकती येथले काकती भागाचे सरदार धुळाप्पा गौंडा देसाई असं त्यांचं नाव, तर त्यांना भेटण्यासाठी ते काकती येथे गेले आणि त्यांना निरोप पाठवला. काकती जवळच्या एका छोट्या जंगलामध्ये त्यांनी आपल्या सैनिकांसह तंबू ठोकला होता. जेव्हा काकतीमधील गावातील लोकांना माहिती पडलं, आजूबाजूच्या लोकांना, की राजा मल्लसर्जा इथे आलेले आहे, तर राजा मल्लसर्जाची प्रसिद्धी सर्वांना माहिती होती, त्यांचा पराक्रम सगळे जाणून होते. त्या घनदाट जंगलामध्ये एक नरभक्षक वाघ आहे आणि त्याच्यामुळे संपूर्ण परिसरातील लोकांचं जगणं कठीण झालं होतं. अनेक लोकांना, अनेक प्राण्यांना, जनावरांना त्या नरभक्षक वाघाच्या पोटी भक्ष्य बनावं लागलं होतं. तर गावातल्या लोकांनी, गावकऱ्यांनी मल्लसर्जा यांना विनंती केली राजाला, की तुम्ही त्या नरभक्षक वाघापासून आमची सुटका करा. आणि अशा प्रकारे राजा मल्लसर्जाला शिकारीचं वेड होतं, तर तो निघाला शिकारीसाठी आणि त्याने त्या नरभक्षक वाघाची शिकार केली. जेव्हा तो त्या वाघाजवळ गेला, वाघाचा तिथे मृतदेह पडलेला होता, तिथे गेला, त्यावेळी त्या वाघाच्या शरीरामध्ये 2 बाण घुसलेले होते. त्याला प्रश्न पडला की हे 2 बाण कुठून आले, कारण त्याने फक्त एकच बाण चालवलेला होता. तेव्हा एक तरुणी, तिथे सुंदर तरुणी तिथे धावत आली आणि म्हणाली की या वाघाची शिकार मी केलेली आहे. तिचं सुंदर रूप बघून, तिचा पराक्रम बघून, तिचं धाडस बघून राजा मल्लसर्जा हे अवाक झाले, तिच्याकडे बघत राहिले. आणि ती तरुण सुंदर युवती दुसरी तिसरी कोणीच नसून चन्नम्मा होती. अशा प्रकारे राजा मल्लसर्जांनी तिला लग्नाची मागणी घातली.
आई वडिलांच्या संमतीने चन्नम्माचं लग्न मोठ्या धूमधडाक्यात कित्तूरचा राजा मल्लसर्जा ह्याच्यासोबत झालं आणि अशा प्रकारे ती कित्तूरची राणी झाली. राजा मल्लसर्जाला पहिली पत्नी होती, तिचं नाव रुद्रम्मा. तिच्यापासून त्याला 2 मुले होते. त्यातला एक मुलगा अल्पायुषी ठरला आणि एका मुलाचं लग्न झालं. राजा मल्लसर्जाची दुसरी पत्नी म्हणजे ही चन्नम्मा. चन्नम्माला सुद्धा एक मुलगा झाला होता, पण तो सुद्धा अल्पायुषी ठरला. लवकरच त्याचा मृत्यू झाला. अशा या महापराक्रमी मल्लसर्जाची ही दुसरी पत्नी राणी चन्नम्मा ही त्याला सतत राज्यकारभारामध्ये मदत करत होती. पहिली पत्नी रुद्रम्मा त्याचा सगळा कौटुंबिक कारभार सांभाळून होती, तर दुसरी पत्नी चन्नम्मा ही त्याला राज्यकारभारामध्ये, राजदरबारामध्ये मदत करत होती. 1782 ते 1816 या दरम्यान राजा मल्लसर्जाने कित्तूरची खूप प्रगती केली, चौफेर प्रगती केली. सोबतच त्याला इंग्रज, डच, पोर्तुगीज, फ्रेंच, पुण्याचे पेशवे, हैदराबादचे निजाम, बिजापूरचा आदिलशहा आणि टिपू सुलतान मैसूरचा, ह्या सगळ्यांसोबत सातत्याने लढाया करत राहायच्या. कारण ह्या सगळ्यांचा कित्तूरच्या धनसंपत्तीवर मोठा डोळा होता. मैसूरच्या टिपू सुलतानने कित्तूरवर 2 वेळा लढाई केली आणि त्या दोन्ही वेळेस तो हारला. पण शेवटी त्याने एकदा मल्लसर्जाला अटक करून तुरुंगात टाकलं. तिथून 3 वर्षांनी ते मल्लसर्जा निसटून परत कित्तूरला आणि नव्याने त्यांनी आपल्या कित्तूरची पुनर्बांधणी केली. अशा प्रकारे इंग्रज आणि डच ह्या विदेशी सत्तांच्या वारंवार होणाऱ्या आक्रमणांपासून स्वतःला वाचवण्यासाठी, तसंच आंतरिक लढ्यांपासून वाचवण्यासाठी मल्लसर्जाने पुण्याच्या पेशव्यांसोबत तह केला, पुणे करार केला. पुण्याच्या पेशव्यांनी त्याला प्रतापराव ही उपाधी देऊन त्याचा सन्मान केला, किताब दिला त्याला. राजा मल्लसर्जा आणि पेशवे यांच्यामध्ये काही करार झाले, त्यानुसार त्यांना काही देवाणघेवाण कराव्या लागल्यात. कित्तूरचं उत्पन्न, तिथलं वैभव बघून प्रत्येकाला त्याची भुरळ पडत होती. राजा मल्लसर्जाच्या निधनानंतर कित्तूर राज्यापुढे सर्वात मोठा प्रश्न होता तो पुढच्या राजाचा. आता राजगादीवर कोण बसणार? कारण मल्लसर्जाच्या दोन्ही पुत्रांना अल्पायुषी ठरले होते. ते एक पुत्र जो होता शिवलिंग, त्याला राज्यकारभारामध्ये त्याला फार आवड नव्हती. त्याला विशेष आवड होती ती साहित्य, कला, संस्कृती ह्या सगळ्या गोष्टींमध्ये. कन्नडमध्ये शिवलिंगने जवळपास 3 ते 4 ग्रंथांची रचना केलेली आहे असं उल्लेख आहे कित्येक लेखकांच्या लिखाणामध्ये. शारीरिक दृष्ट्या सुद्धा तो सुदृढ नव्हता. फुफ्फुसाच्या कॅन्सरने, फुफ्फुसाच्या क्षयरोगामुळे 12 सप्टेंबर 1824ला त्याचा मृत्यू झाला. मृत्यूपूर्वी त्याला राजगादीवर बसवण्यात आलं होतं. वयाच्या 9व्या वर्षीच त्याला राजगादीवर बसवण्यात आलं होतं आणि सगळा कारभार चन्नम्मा सांभाळत होती, इतर मंत्री महामंत्र्यांच्या मदतीने. पण फार अल्पावधीतच शिवलिंगचा कॅन्सरने, क्षयरोगाने मृत्यू झाला. त्यामुळे आता ह्या पुढे कोणाला गादीवर बसवायचं? तर मृत्यूपूर्वी शिवलिंगने दत्तक पुत्र घेतलेला होता. ज्या दिवशी म्हणजे 11 सप्टेंबर 1824ला शिवलिंगने आपल्याच नात्यातील, दूरच्या नात्यातील देसाई कुटुंबातील 4 मुलांपैकी एक मुलगा दत्तक घेतला. ज्या दिवशी सर्व उपस्थितांच्या, सर्व मंत्री महोदय, सरदारांच्या उपस्थितीमध्ये हा दत्तक समारंभ पार पडला, त्याच्याच दुसऱ्या दिवशी म्हणजे 12 सप्टेंबर 1824ला राजा शिवलिंग ह्यांचा मृत्यू झाला. पतीचा मृत्यू,
त्यानंतर 2 पुत्र अल्पायुषी ठरले, 2 सुना विधवा झाल्या. अशा परिस्थितीमध्ये राणी चन्नम्मा हिच्यावर संकटाचा पहाड कोसळला होता. त्याही परिस्थितीमध्ये तिने धैर्य न सोडता, हार न मानता, दुःख कुरवाळत न बसता कित्तूर संस्थानाची अस्मिता जोपण्यासाठी, कित्तूर संस्थानाला इंग्रजांच्या हातात न जाऊ देण्यासाठी, विदेशी सत्तेच्या हातात न जाऊ देण्यासाठी तिने कित्तूरची सर्व सूत्र आपल्या हातात घेतली. कित्तूरकडे अफाट सैन्य शक्ती होती. जवळपास 3000 घोडे, 50 हत्ती, 2000 उंट आणि 36-40 जवळपास तोफा, बंदुका, तलवारी, धनुष्यबाण असा अफाट शस्त्रांचा साठा त्यांच्याकडे होता. कित्तूरचं वार्षिक उत्पन्न जवळपास 4 लाखाच्या घरात होतं आणि अशा कित्तूरची इंग्रजांना भुरळ पाडू नये तर नवलच, नाही का. ह्या सर्व धनसंपत्तीचा, ह्या संपूर्ण ऐश्वर्याचा सांभाळ करण्याची जबाबदारी आता या कित्तूरच्या राणीवर येऊन पडली होती, राणी चन्नम्मावर येऊन पडली होती. युद्धामध्ये निष्णात असलेले सेनापती, सरदार, सुभेदार, किल्लेदार, प्रामाणिक सैन्य तिच्या हातात होतं. त्यामुळे तिने ठरवलं की इंग्रजांना आपण पुरेपूर लढा द्यायचा, शेवटच्या क्षणापर्यंत लढा द्यायचा. कारण तिच्यामध्ये लिंगायत संस्कृती तिच्या रक्तात होती. लिंगायत संस्कृतीमधलं एक धोरण आहे की शरणशरणींनी कधीही कोणावर अन्याय करायचा तर नाहीच आहे, पण आपल्यावर जर अन्याय होत असेल तर गप्प बसायचं नाहीये. हातात शस्त्र घेऊन तुम्ही त्याला विरोध करायचे, अन्यायाला उत्तर द्यायचे. दत्तक पुत्र सवाई मल्लसर्जा ह्याला राजगादीवर बसवल्यानंतरच इंग्रजांमध्ये कुजबूज सुरू झाली होती. दत्तक विधान त्यांना नेस्तनाबूत करायचं होतं. दत्तक विधान त्यांना मान्य नव्हतं. राणी चेन्नम्माने जरी त्यांना पत्र पाठवलं होतं की कित्तूरचा राजा आता हा आहे आणि माझ्या देखरेखीखाली कित्तूर मी सांभाळते आहे, तरी पण इंग्रजांनी बरीचशी खोटी कारणं शोधून, खोटी चौकशी उभी करून दत्तक विधान नामंजूर करून घेतलं आणि राणीला सांगितलं की तुमचं कित्तूर जे आहे ते बेवारस आहे, त्यामुळे ते इंग्रजी ब्रिटिश शासनाच्या अंतर्गत आता तिथला राज्यकारभार चालायला हवा. पण चेन्नम्माला दुसऱ्याच्या गुलामगिरीत राहणं कधीच पटलेलं नव्हतं, कारण लहानपणापासून ती स्वाभिमानाने, ताठमानाने जगलेली होती. लिंगायत संस्कृतीचं तिने लहानपणापासून पालन केलं होतं. तिच्यावर लिंगायत संस्कार घडलेले होते. तिला बसवेश्वर महाराजांचे विचार माहिती होते. त्यामुळे तिला ब्रिटिशांचं आधिपत्य अजिबात मंजूर नव्हतं.
त्यामुळे 21 ऑक्टोबर 1824ला राणी चेन्नम्मा आणि ब्रिटिशांमध्ये घनघोर युद्ध झालं. परंतु राणी चेन्नम्माचा या युद्धामध्ये मोठा विजय झाला. पराभवामुळे इंग्रज हादरले होते, कारण त्यांना अपेक्षित नव्हता हा पराभव. एक विधवा असलेली स्त्री आपल्या सैन्यासह एवढ्या मोठ्या ब्रिटिश साम्राज्याला तडा देते, कोणाचीही मदत न घेता, आजूबाजूच्या संस्थानिकांची सुद्धा, आजूबाजूच्या छोट्या राज्यांची सुद्धा तिला काहीही मदत मिळाली नव्हती. तिने स्वतःच्या सैन्यबळावर ती लढाई जिंकली होती. इंग्रजांसोबतची पहिली लढाई जिंकली होती. पण काहीही करून इंग्रजांना दत्तक विधान नामंजूर करून, दत्तक कायदा नामंजूर करून कित्तूर हे आपल्या घशामध्ये घालायचं होतं. कित्तूर संस्थान हे त्यांना बळकवायचं होतं. त्यासाठी त्यांनी सर्वतोपरी राणीला शरणागती पत्करण्यासाठी खूप तिच्यावर दबाव टाकण्यात आला. पण ती न जुमानता त्यांच्या प्रत्येक वाराचा प्रतिवार ती करत आली होती. अशातच दुसऱ्या युद्धाला सुद्धा आरंभ झाला होता. म्हणजे 2 दिवसांनीच पहिल्या युद्धाचा विजयोत्सव साजरा करता करता जो तिसरा दिवस उगवला, त्याच दिवशी दुसरं युद्ध सुद्धा ब्रिटिश आणि राणी चेन्नम्मा यांच्यामध्ये सुरू झालं होतं. आणि त्याही युद्धामध्ये म्हणजे 23 ऑक्टोबर 1824ला राणी चेन्नम्माचा प्रचंड मोठा विजय झाला होता. आणि त्याच्यामध्ये अनेक ब्रिटिश सैन्याचा मृत्यू झाला होता. ब्रिटिशांचं खूप नुकसान झालं होतं. त्यांना सळो की पळो करून सोडलं होतं चेन्नम्मा आणि तिच्या पराक्रमी सैन्याने. म्हणजे 23 ऑक्टोबर 1824 या कित्तूरच्या दुसऱ्या लढाईमध्ये इंग्रजांचा दारुण पराभव झाला होता. इंग्रजांचे कित्येक मोठमोठे अधिकारी ह्याच्यामध्ये ठार झाले होते. कित्येक सैन्य यांचं ठार झालं होतं. आणि कित्येक सैनिकांना, तसंच कित्येक इंग्रज स्त्रियांना, त्यांच्या मुलांना चेन्नम्माने बंदी बनवलं होतं. पण बंदी बनवलेल्या सर्व ब्रिटिश स्त्रिया, त्यांची मुलं ह्यांना तिने सन्मानाने आपल्या महालात ठेवलं होतं. त्यांची भोजनाची व्यवस्था केली होती. त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची तिने पुरेपूर काळजी घेतली होती. आणि तिने ब्रिटिशांना तसं पत्रही लिहिलं होतं की तुमच्या स्त्रिया आणि तुमची मुलं माझ्याकडे आहेत, पण अगदी सुखरूप आणि सुरक्षित आहेत, तेव्हा तुम्ही त्यांना घेऊन जावे. तिचा हा संदेश ऐकून खरं तर इंग्रज अधिकारी सुद्धा आश्चर्यचकित झाले होते. कारण शत्रूकडून अशा प्रकारचा संदेश येऊ शकतो ह्या गोष्टींवर त्यांना मुळात विश्वासच नव्हता ब्रिटिशांना. तिथेच त्यांना तिची महानता, वैचारिक महानता चेन्नम्माची त्यांना कळून आली होती. परंतु ते होते इंग्रज, ते सहजासहजी हार मानणाऱ्यांपैकी नव्हते. त्यांची कटकारस्थानं ही सतत चालू होती, कारण कुठल्याही परिस्थितीत त्यांना कित्तूर काबीज करायचं होतं. आणि असं म्हणायला हरकत नाही की एका स्त्रीमुळे होत असलेल्या वारंवारच्या पराभवामुळे कुठेतरी त्यांचा इगो दुखावला जात होता, कुठेतरी त्यांच्या अहंकाराला ठेस पोहोचली होती. आणि हे मुख्य कारण असावं की त्यांना कित्तूर कुठल्याही परिस्थितीमध्ये मिळवायचं होतं. 23 ऑक्टोबर 1824 ते 3 डिसेंबर 1824 या 3-3.5 महिन्यामध्ये जवळपास इंग्रजांनी गुप्त पद्धतीने आपल्या तिसऱ्या युद्धाची तयारी सुरू ठेवली होती. राणी चेन्नम्मा सोबत ते तह करण्याचं फक्त नाटक करत होते, संदेशांची देवाणघेवाण देण्याचं फक्त नाटक करत होते. परंतु त्यांची कारस्थानं फोडा आणि राज्य करा या तत्वाप्रमाणे कित्तूरमधीलच काही अधिकाऱ्यांना त्यांनी आपलंसं बनवलं होतं. चेन्नम्माच्या विरुद्ध त्यांना भडकवलं होतं आणि त्यांच्याकडून पुरेपूर मदत ते घेत होते राणी चेन्नम्मा सोबत
तिसरं युद्ध करण्यासाठी. अशा प्रकारे तिसऱ्या युद्धाला सुरुवात झाली 3 डिसेंबर 1824ला. आणि राणीला तिसऱ्या युद्धाची पुसटशी कल्पना होती, पण इतक्या सहजासहजी तिसरं युद्ध होईल, तिसऱ्या युद्धासाठी लगेच इंग्रज तयार असतील किंवा लगेच ते आपल्यावर चढून येतील असं तिला वाटलं नव्हतं. त्यामुळे ती थोडीशी बेसावध होती. परंतु सगळ्यात महत्त्वाचं असं झालं की कर्नाटक राज्यातली आजूबाजूचे जे छोटे छोटे संस्थानिक होते, छोटी छोटी जी राज्य होती, छोटे जे राजे होते, त्या सर्वांना इंग्रजांनी एक प्रकारे दम दिला होता की कोणीही कित्तूरच्या राणीला चेन्नम्माला कुठल्याही प्रकारची मदत केली तर त्याचे परिणाम फार वाईट होतील. त्यामुळे कोणीही राणी चेन्नम्माच्या मदतीला जात नव्हतं. ती एकटी ती स्वतःच्या सैन्यासोबत इंग्रजांना तोंड देत होती. त्यात अंतर्गत कलहामुळे बरेचसे तिच्या याच्यातले जे सरदार वगैरे होते ते फितूर झाले होते, इंग्रजांसोबत जाऊन मिळाले होते. बरेचसे गुप्त रस्ते, बरेचशा गुप्त गोष्टी त्यांनी इंग्रजांपर्यंत कित्तूरमधल्या पोहोचवल्या होत्या. त्यामुळे सुद्धा तिसऱ्या युद्धामध्ये राणी चेन्नम्माला, या पराक्रमी राणी चेन्नम्माला तिसऱ्या युद्धामध्ये पराभव पत्करावा लागला होता. राणी चेन्नम्मा आणि तिच्या सुनेला बंदी बनवून इंग्रजांनी बैल होंगल येथील कारागृहामध्ये अंधाऱ्या कोठडीमध्ये ठेवलं होतं. त्या कोठडीमध्ये 5 वर्ष राणी चेन्नम्मा तिथे राहिली होती. अफाट राजवैभवात, ऐश्वर्यात लहानाची मोठी झालेली, जन्मलेली कित्तूरची ही पराक्रमी राणी, लिंगायत संस्कृतीची जोपासना करणारी, सदैव सगळ्यांसोबत नम्रतेने प्रेमळपणे वागणारी, संपूर्ण राजदरबारातील लहान मोठा कोणीही असू देत सगळ्याला आपलं समजणारी, अशा सर्व जीवाभावाच्या लोकांपासून ती दूर झाली होती. कित्तूरचं ते राजवैभव, कित्तूरचं ते ऐश्वर्य तिला आठवत होतं त्या बंदिवासामध्ये 5 वर्षाच्या काळात. पण तिची त्या अंधार कोठडीमध्ये सुद्धा तिचा बराचसा वेळ इष्टलिंग साधनेमध्ये जात होता. अशा या महापराक्रमी महाराणी चेन्नम्मा, कित्तूरची राणी चेन्नम्मा, शेवटच्या श्वासापर्यंत गणाचारी तत्वाचं, गणाचारी सिद्धांताचं पालन करणारी चेन्नम्मा, शेवटच्या श्वासापर्यंत इष्टलिंग साधना करणारी चेन्नम्मा, लिंगायत संस्कृतीचं रक्षण करणारी चेन्नम्मा, लिंगायत संस्कृती जोपासणारी चेन्नम्मा, अशा या महाराणी चेन्नम्माला 2 फेब्रुवारी 1829 रोजी त्याच कारागृहामध्ये, बैल होंगलच्या कारागृहामध्ये ती लिंगैक्य पावली. त्यानंतर तिच्या दोन्ही सुनांना पण लिंगैक्य प्राप्त झालं. अशा या राणी चेन्नम्माचा मृतदेह पूर्ण शासकीय इत्मामात त्या कारागृहातून बाहेर आणण्यात आला. पूर्ण शासकीय सन्मानाने तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ज्या चेन्नम्माने इंग्रजांना सळो की पळो करून सोडलं होतं, त्यांचं प्रचंड नुकसान केलं होतं, अशा चेन्नम्माचा सुद्धा ब्रिटिशांनी शासकीय इत्मामात तिचा अंत्यसंस्कार केला. तिला सन्मानाने तिचा अंत्यसंस्कार केला. आजही त्या ठिकाणी राणी चेन्नम्माच्या नावाने चेन्नम्मा पार्क आहे आणि इष्टलिंग साधना अवस्थेमध्ये तिची समाधी तिथे तिच्या पराक्रमाची साक्ष देत आहेत. पुणे बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर बेळगाव जिल्ह्यामध्ये खानापूर जिल्ह्यातील कित्तूर हे कर्नाटकातील हे खरोखर ऐतिहासिक स्थळ आहे. कित्तूरची राणी ही चेन्नम्मा भारतामधील स्वातंत्र्य संग्रामातली ती आद्य सेनानी म्हणायला हरकत नाहीये. ब्रिटिशांना सळो की पळो करून सोडणारी, ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध लढा देऊन त्यांना नेस्तनाबूत करणारी ही आद्य सेनानी होती. ती प्रथम महिला स्वातंत्र्य सेनानी होती. भारतातील जवळपास 563 संस्थानिकांपैकी
ब्रिटिशांविरुद्ध लढणारी ती पहिली बंडखोर महिला होती, पहिली बंडखोर ती शूरवीराणी होती. तिचा इतिहास खरोखर अंगावर म्हणजे शहारे आणणार आहे जर तुम्ही काळजीपूर्वक वाचला तर. ब्रिटिश साम्राज्याला तिने हादरवून सोडलं होतं. ती खरोखर स्वातंत्र्य संग्रामाची ती आद्य नायिका म्हणायला हरकत नाहीये. कित्तूरचा नवा इतिहास रचणाऱ्या या महानायिकेला, इंग्रजांना सळोके पळो करून सोडणाऱ्या ह्या रणरागिणीला, स्वातंत्र्य युद्धामधील पहिल्या बंडखोर शूरवीर राणीला, अशा या महाशरणी आद्य नायिकेला, महाराणी कित्तूरची राणी चन्नम्मा हिला माझा मानाचा मुजरा. आणि सर्वांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.